जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 संदर्भात महत्त्वाच्या लेटेस्ट अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. तर सध्या आपल्याला माहिती आहे की पवित्र पोर्टलवर जाहिरातीचं जे काही कामकाज आहे तर ते सध्या सुरू आहे. आता आपल्याला ह्या ठिकाणी जी काही आजची डेट आहे 20 तारीख, म्हणजे जाहिरात पवित्र पोर्टलवर अपलोड करण्यासंदर्भात संपूर्ण ह्या ठिकाणी व्यवस्थापन असेल किंवा वेगवेगळ्या आस्थापना असेल तर त्यांना आज शेवटची मुदत देण्यात आली आहे. परंतु आपल्याला माहिती आहे की जे काही शिक्षक पद भरतीमध्ये बऱ्याचशा ज्या काही वेकेन्सी आहे, बऱ्याचशा आस्थापनाच्या अपलोड होणे सध्या बाकी आहे. काही वेकेन्सी जे आहे तर त्या अपलोड होऊन अप्रूव्ह होणे देखील सध्या बघा बाकी आहे. कारण ह्याच्यामध्ये जे काही महत्वाचं जे काम आहे ते म्हणजे बिंदू नामावली, म्हणजे या ठिकाणी बघा रोस्टरचं जे काही पडताळणीचं काम. कारण ह्याच्यामध्ये बऱ्याचशा आस्थापनाच्या जे काही बिंदू नामावली त्या ठिकाणी तपासणी करत असताना बऱ्याचशा त्रुट्या आढळल्या होत्या आणि त्या त्रुट्या सध्या बघा दूर होऊन जवळपास पुढे ह्या ठिकाणी 2 ते 3 हजार ज्या काही वेकेन्सी असेल ह्याच्यापेक्षा देखील जास्त वेकेन्सी, म्हणजे जवळपास आपण 4 ते 5 हजार ज्या वेकेन्सी आहे तर त्या वेकेन्सी सध्या पवित्र पोर्टलवर अपलोड होणे आपल्याला ह्या ठिकाणी बघा बाकी आहे. जेणेकरून जी काही आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार 21,000 ज्या काही वेकेन्सी आहे तर त्या वेकेन्सी सध्या बघा या ठिकाणी अपलोड झालेल्या पाहायला मिळतात. आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहे तर त्यांच्या जवळपास 10 ते 12,000 पर्यंत बघा वेकेन्सी आकडेवारी ह्या ठिकाणी लक्षात येत आहे. आणि जी पुढची जी सध्या बघा या ठिकाणी संस्थेची वेकेन्सी आहे तर ती जवळपास 10,000 प्लस सध्या बघा आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता ह्याच्यामध्ये जो भर आहे तर तो भर बघा या ठिकाणी विदाऊट इंटरव्ह्यूची जी काही वेकेन्सी आहे तर त्याच्यामध्ये पुन्हा वाढ होऊ शकते. कारण ह्याच्यामध्ये इतर ज्या काही आस्थापना आहेत तर त्यांच्या देखील वेकेन्सी सध्या इथं येऊ शकतात. मात्र जी काही ह्या ठिकाणी आस्थापनांना पुन्हा मुदतवाढ जी आहे तर ती मुदतवाढ ह्या ठिकाणी बघा मिळू शकते. कारण बऱ्याचशा आस्थापना ज्या आहेत तर त्या पवित्र पोर्टलवर त्या ठिकाणी रजिस्टर करून जाहिराती देण्यासंदर्भात पेंडिंग आहे. तर ह्या ठिकाणी आपण जे काही महत्त्वाचं बघा, ह्या इथं जे तुम्ही दिसतंय नगरपालिका, जी वाई जिल्हा आहे सातारा नगरपालिका, तर त्या ठिकाणची जी काही रिक्त पदं आहेत तर ती रिक्त पदं देखील अशा पद्धतीने इथं पाहायला मिळतात. आता ह्याच्यामध्ये अशी रिक्त पदे असली तर ह्या संदर्भात जी काही जाहिरात आहे तर ती जाहिरात आपल्याला पवित्र प्रणालीवर सध्या बघा पाहायला मिळणार आहे. तसंच बघा जे काही इतर ज्या आस्थापना आहे, आता मागच्या वेळेला आपण ह्या ठिकाणी जवळपास ही जी जिल्हा परिषद आहे सांगली जिल्हा परिषद, तर सांगली जिल्हा परिषदचं देखील संपूर्ण जे काही जाहिरात अपलोड करण्याचं काम ह्या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. बरोबर, म्हणजे सांगलीमध्ये जवळपास ज्या जाहिरात आहे तर ती जाहिरात इथं सांगितल्याप्रमाणे 479 पदांची जी काही जाहिरात आहे तर ती जाहिरात पवित्र पोर्टलवर अपलोड करण्यात आली. परंतु काही अंशी ज्या सध्या बघा आस्थापना आहे तर त्यांच्या जाहिराती अजून देखील पवित्र प्रणालीवर आलेल्या नाही. त्याच्यामध्ये जास्तीत जास्त या ठिकाणी खाजगी अनुदानित संस्था आहे की ज्या विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये सध्या जाहिरात देणार आहे आणि त्यांच्या जाहिराती जर पवित्र पोर्टलवर ह्या ठिकाणी आल्या तर पुन्हा विदाऊट इंटरव्ह्यूची जी काही वेकेन्सी सध्या 10,000 प्लस किंवा 11,000 प्लस या ठिकाणी आताच्या घडीला आहे तर ह्याच्यामध्ये पुन्हा बघा या ठिकाणी वेकेन्सी वाढू शकते. तर कदाचित आज संध्याकाळपर्यंत जी काही मुदतवाढ आहे तर ती मुदतवाढ सध्या बघा होऊ शकते. आता मुदतवाढ जर द्यायची असेल तर ह्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की 30/6/2026 ला हे मुदतवाढी संदर्भात एक पत्र सध्या इश्यू करण्यात आलं होतं आणि ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की 1/5/2026 पासून व्यवस्थापनाला जाहिराती अपलोड करण्याच्या सुविधा इथं देण्यात आलेल्या आहे. आता ह्याच्यामध्ये इथं सांगितल्याप्रमाणे ह्या पत्रामध्ये की जी काही बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी व्यवस्थापनाच्या संस्थांच्या जाहिराती अंतिम टप्प्यात त्या ठिकाणी होत्या. बरोबर, केव्हा? ज्या ठिकाणी येतात 10/7/2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर परत जे एक पत्र सध्या इश्यू करण्यात आलं होतं त्या पत्रामध्ये काय म्हटलेलं होतं ते देखील दाखवतो. परत बघा 10 तारखेला इथं ह्या ठिकाणी जे मुदतवाढी संदर्भात पत्र इथं इश्यू करण्यात आलं होतं. ह्या पत्रामध्ये जे 2 नंबरचे स्टेटमेंट आहे त्याच्यामध्ये काय म्हटलंय की बहुतांशी स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या जाहिराती नोंदणीची कार्यवाही पूर्ण झालेली आहे. बरोबर, म्हणजे ह्या ठिकाणी हे 10 तारखेच्या पत्रामध्ये जी मुदतवाढ 20/7/2026 पर्यंत देण्यात आली होती त्याच्यामध्ये जाहिरात ज्या आहे तर त्या ह्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी व्यवस्थापनाच्या संस्था ह्यांच्या जाहिरात जे आहे तर त्यांची नोंदणीची कार्यवाही या ठिकाणी पूर्ण झालेली होती. आणि जे मागचं जे पत्र होतं त्या पत्रामध्ये काय म्हटलेलं होतं की जे जाहिरात आहे तर त्या जाहिराती या ठिकाणी अंतिम टप्प्यात आहे. बरोबर, तर आताच्या वेळेला सध्या ज्या जाहिराती इथं पूर्ण नोंदणी झालेली आहे तर ह्या जाहिराती पुन्हा त्या ठिकाणी अप्रूव्ह संदर्भात बघा पुढे कार्यवाही होऊ शकते. आणि ज्या आस्थापनाच्या अजून देखील नोंदणी जी आहे तर ती नोंदणी झालेली नसेल तर त्यांना काही ह्या ठिकाणी बघा बहुतेक 7 ते 10 दिवसाची परत मुदतवाढ जी असेल तर ती मे बी इथं मिळू शकते. कारण ह्या ज्या काही नोंदणी झालेल्या जाहिराती आहे तर त्या ठिकाणी जाहिरात देखील अपलोड व्हायला पाहिजे, जेणेकरून जे काही पवित्र पोर्टलवर फेज 1 होणार आहे तर ह्या फेज 1 मध्ये
जास्तीत जास्त पदाची पदभरती कशी करता येईल त्या संदर्भात या ठिकाणी संपूर्ण जे काही व्यवस्थापन असेल किंवा संपूर्ण टीम जी आहे तर ती सध्या काम करत आहे. कारण प्रत्येकाला आपल्याला माहिती आहे की शिक्षक भरती पवित्र पोर्टल मार्फतच सध्या बघा या ठिकाणी प्रत्येक संस्थांची देखील होणार आहे आणि त्या संदर्भात कडक जी काही सूचना आहे तर त्या सूचना देण्यात आल्या आणि एकंदरीत आपल्याला माहिती आहे की सध्या शैक्षणिक वर्ष सुरू झालेलं आहे आणि प्रत्येक व्यवस्थापनाला, प्रत्येक त्या ठिकाणी आस्थापनाला, प्रत्येक संस्थेला ह्या ठिकाणी शिक्षकाची गरज आहे आणि त्यांना जाहिरात जी आहे तर ती जाहिरात लवकरात लवकर पवित्र पोर्टलवर देणे तितकंच बघा काळाची त्या ठिकाणी गरज भासणार आहे. कारण त्यांना आता कोणत्याही प्रकारची बघा जी काही शिक्षक पद भरती असेल तर ती पवित्र पोर्टलला डावलून सध्या करता येणार नाही. संपूर्ण जी काही सूचना आहे तर ती सूचना बघा या ठिकाणी पवित्र पोर्टलवरच जाहिरात देऊन पवित्र पोर्टल मार्फतच सध्या शिक्षक भरती जी असेल तर ती सध्या करता येणार आहे आणि त्या अनुषंगाने प्रत्येक संस्था असेल किंवा प्रत्येक व्यवस्थापन असेल तर त्यांना जाहिराती देण्यासंदर्भात जी काही काळजी आहे तर ती काळजी सध्या बघा लागलेली आहे. तर अजून देखील या ठिकाणी ज्या काही पाहिजे तेवढ्या आस्थापना ज्या जाहिरात आहे तर त्या जाहिरात सध्या बघा या ठिकाणी नोंदणी झालेली नाही. कारण बऱ्याचशा त्रुटी त्या ठिकाणी बिंदू नामावली असेल किंवा इतर ज्या बाबी असेल त्याच्यामध्ये पाहायला मिळाल्या होत्या. परंतु जर इथं त्या संदर्भात पुन्हा ह्या ठिकाणी ज्या नवीन नोंदणी असेल किंवा नवीन जाहिराती देणाऱ्या व्यवस्थापन असेल तर त्यांच्या संदर्भात इथं कदाचित 7 ते 10 दिवसाची परत मुदतवाढ सध्या बघा इथं मिळू शकते. आता ही जी काही मुदतवाढ असेल तर ही मे बी अंतिम मुदतवाढ सध्या बघा इथं होऊ शकते. कारण मुदतवाढ देताना जवळपास या ठिकाणी अंतिम मुदतवाढ अशा पद्धतीचा जे काही शब्दप्रयोग सध्या बघा केला जातो, जेणेकरून आता बहुतेक संपूर्ण जो काही कालावधी आहे तर तो बराचसा कालावधी इथं जाहिरातीमागे लोटलेला आहे. तर आशा करूया जर 7 दिवसाची 10 दिवसाची मुदतवाढ दिली हा महिना अखेरपर्यंत तर ह्या ठिकाणी आपल्यासाठीच चांगलं होणार आहे. कारण 2 ते 3 हजार जागा जरी या ठिकाणी वाढल्या तरी देखील एवढे उमेदवारांना त्या ठिकाणी नोकरीची परत जी काही संधी असेल तर ती या ठिकाणी पहिल्याच फेजमध्ये सध्या मिळू शकते. तर जशी पुढील अपडेट येईल तशी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. तर सध्या तरी या ठिकाणी ज्या काही वेकेन्सी आहे तर त्या वेकेन्सी देखील मोठ्या प्रमाणात आपल्याला पवित्र पोर्टलवर सध्या पाहायला येत आहे. तर ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त ज्या वेकेन्सी आहे तर त्या वेकेन्सी विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये येणं देखील तितकंच गरजेचे आहे, जेणेकरून त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा ह्या ठिकाणी बघा जे काही मार्क आहे तर त्या मार्काच्या आधारावर त्या ठिकाणी डायरेक्ट जी काही निवड आहे तर ती निवड तुमची तिथं होऊ शकते. तर सध्या वेकेन्सी मागच्या पदभरतीप्रमाणे ह्या वेळेस देखील बघा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सध्या आलेली आहे. तर ह्याच्यामध्ये अजून देखील भर पडू शकतो. 21चा 25,000 आणि 25 प्लस देखील सध्या बघा जाऊ शकते. तर सध्या पुढील अपडेट जशी येईल तशी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. तर सध्या तरी ही एक महत्त्वाची बघा अपडेट होती. अशाच प्रकारच्या माहितीसाठी वेळोवेळी आपल्या चॅनलला भेट देत राहा. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये. जशी अपडेट येईल तशी तुम्हाला टेलिग्राम चॅनल आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला कळवण्यात येईल. तसंच ह्या चॅनलवर देखील कळवण्यात येईल. तर भेटू नेक्स्ट अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.